कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास त्यांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे मस्तक हे वायावरी या वारकरी संतांच्या आता अभिनव वागविलाशिनी जय चातुर्य अर्थ कला कामिनी ते विश्व शारदा मोहिनी नमस्कारिया मज सद्गुरु जिने हातारिलो संसार पुरु मोहनी विशेष आत्याद रूपी कावे ढाला ढाला या
माळकिनी क्षेत्रामध्ये हनुमंतरायांच्या पराक्रमामध्ये आज डीजे निमित्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा वैकुंठ गमन उद्या चित्तित आहे. बाबांनी आज कार्यक्रमाला बोलवलं. वेंगळे परिवार आणि इंगळे परिवार वास्तविक पाहता नव्हे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ मेळला. जरी कुणी एकटं करत असेल सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. हे परमार्थातले विशेष असते. लग्न म्हटलं की सर्व गाव जमा होतो. परमार्थ म्हटलं की एकट्याने केला पाहिजे. परमार्थ एकट्याने केला की एकट्याला मिळतो, दुसऱ्याला मिळत नाही. पूर्वीपासून वाटते. काही सुद्धा काही गोष्टी असे सज्जनो जो आपल्या आई वडिलांची कधी पुण्यतीत करत नसेल, कोणी आपल्या नवे आपल्या हितासाठी प्रपंचासाठी काही करत नसेल, पण संतांची आज बीज सासरी साजरी होत असेल तर याच्यापेक्षा भाग्य काय म्हणावं. सज्जनो, हे बोलण्याच्या पलीकडे नवे हा सामान्य महिमा संतांचा सामान्य महिमा. कारण तुकोबारा सदैव देहासहित वैकुंठाला गेले. आणि याच्यावर महाराज काही लोकांनी टीका केली. नास्तिक लोकांनी टीका केली. अरे तुकोबारा वैकुंठाला न जाता तुकोबाराला हालो मारले ब्राह्मणांनी. अरे राजो, ज्याला सोन्याला लोखंडाला परीस आला, लोखंड आणि लोखंडाला परीस लागल्याच्या नंतर सोनं बनतं. आणि तुकाराम महाराजाला मारण्याची काय ताकद आहे कोणाची. विढाला विढाला कलियुगामध्ये एक साधू होऊन गेले फक्त संत तुकोबारा. त्या पृथ्वीवर महाराज देव जरी असतील, शरू नदीमध्ये श्रीराम प्रभूची समाधी, गोदावरीमध्ये नाथ महाराज सृष्टीला समाधी. पण संत तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन. जगाच्या पाठीवर महाराज. आता सांगायचं झालं साधू तुकाराम महाराजांचं वर्णन तुम्ही आम्ही करतो, याच्यात काही मोठेपणा नाही. पण तुकाराम महाराजांचं वर्णन एका शास्त्रीने केले. महाराज म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराज आणि देव वेगळे नसून एकच आहे. विठाल सर्व गावकऱ्याच्या वतीनं हा कार्यक्रम बाबाजी जरी पुढे असतील पण हे कार्यक्रम सर्वांचा असो. आपल्या परिसरातील साधू संत सुद्धा आज कीर्तनासाठी आवर्जित झाले. नवीन बाबा चला सर्व टाळकरी माळकरी मर्दकाचे आहे. आणि तुम्ही साधू संत सर्व देवाची रूप आहे. कारण जे कथेमध्ये कीर्तनामध्ये बसतात ते देवाला प्रिय आहेत. आम्ही करू तयाचे ध्यान, ते आमुचे देवता अर्चन, ते वाचुनी आन गोमटी नाही. आम्हा तयाचे व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुन तो ते समाधान. विधान सोडून राहावत नाही. जसं तुकाराम महाराजाला देवाशिवाय काय आठवत नव्हतं, देवाला सुद्धा तुकाराम महाराजाशिवाय काय नाही. संत कुठलेही असो, अनेक संत या भूतलावर अवतीर्ण झाले. महाराज गुरुबाबा काका असतील, भृगऋषीचा अवतार आहे. नवे विश्वामित्राचा अवतार चोखोबार आहे. नामदेव महाराज आगताचा अवतार आहे. आणि हाच अवतार काही शिल्लक अभंग राहिले. महाराज शतकोटी अभंग कलियुग रचना या न्यायाप्रमाणे नामदेव महाराजांचे जे काही बोलण्याचे पण होतो पण ते पूर्ण न झाल्यामुळं काही शिल्लक अभंग राहिल्याच्या नंतर तुकाराम महाराजाला जन्म घ्यावा लागला आणि ते राहिलेलं कार्य परत सर्व करावं लागलं. म्हणून महाराज तुकाराम महाराज सामान्य नसून ते वेगळे होते. मग तेच आज आपल्याला सांगतात, जो जगी समान अस कृपू हिता हित दाविता दिपू, तो अमान्य केला बापू वे तुझे ने विठाला विठाला. परंपरा घेऊन चालणारे ते वेगळे. पण सांगायचं बाबा, आता
या मोठमोठ्या लोकांना जर असं माहित जर म्हटलं नाही जमायचं, जमू का? जमणार नाही. मग का की ते तुम्ही मोठे केले, तुम्ही त्यांना मोठी सिस्टीम लावलं, त्यांना मोठमोठे हे त्यांना हे जमायचं नाही. पण आम्हाला सांगा जेवढी सिस्टीम लहान असेल तेवढं जमते, अजिबात नसली तर लय जमते. काय सांगावं, ही मर्यादा ओलांडली. विधी पाळली पाहिजे. विधीची भीड न धरी मनाची चाल न करी. अरे विधीची भीड धरली पाहिजे. काही काही गोष्टी महाराज जे नाही करायचं ते माणसं करतात. काय आवश्यकता आहे का? मी प्रश्न केला महाराज. अरे तुम्ही सुद्धा जीवनामध्ये परमार्थ 2 तास कीर्तन करायला तुम्ही मोठं समजता. हा मुद्दा तुमचा मोठा आहे, चुकीचा. 2 तास कीर्तन करत असेल तो काय एवढा मोठा नसतो, काय देव दाखवत नसतो महाराज. तो भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ. मधल्या 24 घंट्यामध्ये काय करतो याचं कधी बघितलं? पण आम्ही उठलं की सुटलं, काही परमार्थ आहे काय? अरे नाही, सत्यापुरता परमार्थ नसावा. मला प्रत्येक गावात माहिती आहे. बाबाची 2 दिवस तारीखच नको म्हटलो, हो, पण म्हणले तारीख घ्या म्हणजे आपण केवढी मोठी नाही. सत्यापुरतं म्हटलं की हजारो सत्यापुरतं, नंतर कुठे गेली तेच भक्त. कारण नाही महाराज, सर्वांना नाही जमायचे. भक्तिपंत फार वेगळा आहे. पण आमचे तुकोबराय एकटे सुद्धा समाजाचा काही संबंध नव्हता त्यांना. येणे सुखी रुची एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायित. काय महाराज, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचे पक्षी सुसोरे आळवती. येणे सुखी रुची एकांताचा वास. एकांतवासी गंगा स्नाने. परमार्थ करायचा असेल तर एकांत वासामध्ये. आनंद जर घ्यायचा असेल तर परमी ब्रह्मरस शिव सदा शिव ब्रह्मरस आवडीने. आवडीने ब्रह्मरस. पण ब्रह्मरस निघते कुठून? लावणी मृदंग श्रुती ताळ शिव ब्रह्मरस आवडीने. पण कळलं पाहिजे. मला तर सूर कळत नाही, ताले कळत नाही, तर मग कसा शिवायचा? एकदा काय मला गायक आणि गायक घेऊन गेलो, ते अफसूर झाले आणि वाजवणारा नवीन होतं, कीर्तन करणार नाही. ब्रह्मरस तयार होईल का? ब्रह्मरस शिव ब्रह्मरस आवडीने. मग आवड पाहिजे परमार्थाची. आणि परमार्थाची आवड जर असली नंतर महाराज पृथ्वी आसन आकाश मंडप रमे तीर्थ मन क्रीडा करू. मग तिथं काय महाराज तोच परमार्थ आहे. लोकांतामध्ये लोकांतातला विषय वेगळा आहे, तो दाखवण्यापुरतं वेगळा आहे. पण जीवनाचं कल्याण भाव वाटत असेल तर तुकोबाराय कुठं जायचे महाराज? भांडाऱ्या डोंगरावर जायचे. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जायचे, गोरड्या डोंगरावर जायचे, नवे नवे 3ही डोंगरावर महाराज बसायचे. पण आवडीला कळायचं नसं काय करावं आता. तुकाराम महाराज डोंगरावर पुण्या गेली असती, आपली भाजी भाकर घ्यायची आणि समोर जायची त्या चौकामध्ये. महाराज तुम्ही गेला असेल देहुला, चौकामध्ये बसायचं आणि कान लावायचे कान. आणि त्या जमिनीनं महाराज त्या पृथ्वी मातेनं म्हणावं विठ्ठल विठ्ठल. कारण तुकोबाराच्या मार्गात गेले, तो मार्ग विठ्ठल विठ्ठल म्हणत होता महाराज. आमचे मुख असून आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणून वाटत नाही. विठ्ठला विठ्ठल
तुकोबाराला जेवण द्यायची आणि महाराज नंतर ती तृप्त व्हायची. आमचं तसं नाही महाराज, आम्ही महाराजच आहे पण आमचं जेवण व्हायच्या टायमालाच बायका म्हणतात. हेच लय मोठं अवघड आहे. एका दिवशी म्हणलं महाराज अगं तू काय कर बोल पण मला जेवण होऊ दे. ती म्हणे तुम्ही जेवण करून थांबता मग बोलू कधी. मिळायचं कधी तुम्हाला बोललो तुम्ही भेटतच ना. प्रश्न काय जेवताना सापडता मग जेवताना. पण आताचा विषय सोडून द्या. पण तुकोबरांची आवडी दुसरी कोण नसून ती माझ्या रुक्मिणी माते समान आहे. ती माताच आहे दुसरं कोण नसून ती कोण आहे. माता आहे रुक्मिणी. तो कोण पांडुरंग परमात्मा आहे. पण त्यांच्याकडे पाहून परमार्थ करा. नाही आपण देवाचं देव होऊ शकत सध्याच नाही पण त्याची सेवा तर करा ना. सेवा कठीण आहे हो. पुढे बाजारात जर म्हटलं तर पब्लिक मावत नाही. सत्यात म्हणलं कीर्तनात म्हटलं की येऊ वाटत नाही. कारण हित असेल तिथं नको वाटतो. जिथं अहित असेल तिथं जाऊ वाटतो. तुकोबा 13 दिवस महाराज नवीन नवीन डोंगरावर बसले आणि त्याच्यावर वेळेस महाराज विंचू सर्व काही कथा ऐकायची. राम कृष्ण हरी ऐकायचे आणि महाराज मग्न व्हायचे. शत्रू मित्र होती व्याघ्रण खाती सर्वत्या. कशामुळं चित्त शुद्ध पाहिजे. माऊली म्हणतात निश्चळत्वाची भावना जरी नाही म्हणा. निश्चळत्वाची भावना जरी नाही म्हणा. कारण निश्चळत्वाची भावना जर नसेल तर परमार्थात महाराज माणूस जाऊ शकत नाही. आणि जिथं शांतीचा जिव्हाळा नाही तिथं सुख विसरून गेली. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवशे. जिथं शांतता नसल जिथं निश्चळत्व नसल तिथं शांतता नाही. आणि जिथं शांतता नसल तिथं सुख नाही. शांतता पाहिजे तर मग माऊली म्हणतात माणसातून नेमू करी निश्चळ होई अंतरी. मग कर्मे सुख वर्त तू व्यवहार. मग तू कर्म कुठलेही कर पण तुझं इंद्रिय ताब्यात ठेवून तू कर्म व्यवहार कसाही कर तुझ्या इंद्रियाने कसाही कर. मग मात्र तू सुखात राहशील. आणि सुख कुठे महाराज सुख आहे ते परमात्मा. सुख आहे ते संतापाशी. इतर ठिकाणी सुख नाही. आम्ही शोधण्यासाठी हिंडतोय. तो पळतो म्हणून आम्ही पळतो. पळतो म्हणून आम्ही पळतो पण सुख नसून सर्व दुःखच आहे. मग कशासाठी हे सुखासाठी सर्व आहे ना. हे सर्व उभं सुखासाठी आम्ही जोडतो तरी आम्हाला सुख का प्राप्त होत नाही. त्याला कारण आहे जिथं सुखच नसून आम्ही शोधतोय सुख. सुख आहे कुठं. सुख संतांच्या चरणावर आहे. सुख वसे ते ठाई बहुपाई संतांच्या. कुठे संतांच्या चरणावर. मग संत देवाच्याही पेक्षा मोठे आहेत का. हो संत देवाही पेक्षा मोठे आहेत. अरे तुकोबाराला देवाला न्यायला याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज. आपल्याला तर न्यायला नाही महाराज. आपल्याला येऊन पण महाराज सांगतो तुम्हाला एक नाही दोन येतील न्यायला. कारण एवढे आगाऊ माणसं आहेत बुवा. एका मला आटपणार नाही म्हणून मला दोन असतात वाटते. दोनच असतात ना का नाही एकच असते का म्हणलं. दोन काय सांगू माणसं लय भारी. पाहू जवाच्या तवा. अरे काय पाहणारे जवाच्या तवा. तू आज जे कर्म करतो याच्यावर अवलंबून जवाच्या तवा. पाहूच नको तू काय करतो आज. पेरुणी शेतात जायचे पुजुनी देऊ पाहिजे. पेरुणी शेतात जायचे आणि दोषून प्रसाद घ्यायचे अतिथीचा. मला खरं सांगू का आपल्या घरी अतिथी आला ना संतोष पावला
तृप्त झाला तर प्रसाद मिळतो, नाही तर मिळत नाही. परमार्थ काही एवढा सोपा नाही. परमार्थ पूर्वीच्या काळामध्ये महाराज हो आपल्या घरी कुणी आलं ना आणि महाराज सकाळची लोक मागायला यायची. लक्षात ठेवा, आताच्या काळात महाराज कोण्याही टायमाला मागायला येते. काय काय माणसं मागायला जेव्हा गावात तुम्ही तेव्हा मागायचं, मागता काय म्हातारे माणसं पायाचे लुटून न्यायचं. पण पूर्वीचा काळ असा होता महाराज की सकाळीच यायचं मागायला आणि सकाळी काय यायचं, कारण सूर्य उगवताना महाराज लोक ध्यान करायचे. हो आणि सूर्यवंशात दान करायचे सकाळी सकाळी. आता पहा रात्रीला जाणार एवढी लोक सकाळी मागतात. अरे पहाटे पहाटे जा, कारण सकाळी गेला अतिथी वापस गेला तर सुखरूप होऊन जातो. कर्णाकडे मागण्याकरता इंद्र महाराज कवच मागण्यासाठी ब्राह्मणाचं रूप घेऊन आला तरी कवच दिलं महाराज कर्णाने. दानशूर हो दानशूरामध्ये महाराज कर्ण होऊन गेला. सांगायचं झालं महाराज खूप लोक मोठे मोठे झाले पण कर्णासारखा नाही महाराज. हो आता तुम्ही सांगितलं कर्ण कशाला आणला. हा काय काय महाराज लोक बरंच काही महाराज वेळ कीर्तनामध्ये सांगावं आणि वेळ घालवावं म्हणून काही विषय मांडले. आणि या समाजाला मला सवय लागली सवय. पूर्वीच्या काळामध्ये महाराज 11 वाजता झोपत नाही बघा. बाबा अरे घडी नको बघू. हा मग मजा आहे. सकाळी महाराज अभ्यास करत होतो आणि अभ्यास करत असताना मुलगा माझा मोबाईल घेऊन महादेवापाशी बसला मंदिरात. मला तर आले म्हणजे हात जोड जमला पण मोबाईल हातात आहे ना. जोड कसा जमेल, मोबाईल नको. काही काही माणसं कीर्तनातच मोबाईल घेऊन येतात आणि कीर्तन तिकडं मोबाईल घेऊन म्हणजे आम्ही झोपतच नाही. कारण इकडे लक्ष ठेवा, झोपणं म्हणजे कसं आहे महाराज माहिती आहे का. अरे झोपच उडाली पाहिजे. हो डोळे तारायचं काम न पडलं पाहिजे. परमार्थ आहे महाराज. हो पळून या गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओढ छाया कृपेची. काय महाराज एकदा का परमार्थाला जीवन महाराज बनलं की जगामध्ये हो सर्व काही महाराज सर्व शून्य महाराज. झोपणं कुठलं आलं महाराज. अर्जुन 24 तास झोपत नव्हते पण आम्हाला कमीत कमी कीर्तनापुरती तर झोप नको देवा. कीर्तनापुरती झोप नको. विघाला विघाला कलियुगात द्वापर युगामध्ये कर्ण आणि कलियुगामध्ये महाराज संत तुकाराम महाराज. काय ज्या टायमाला असे आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बाबा सांगून गेले महाराज का म्हणावं आणि राज्य का म्हणावं. आणि जे वार करे तेच महाराज, जे संतांच्या चरणावर लोकांना घालायचे महाराज. ज्यावेळेस तुकाराम महाराजांकडे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनं टाकलं. तुकाराम महाराज म्हणजे सोनं पण नका आम्हाला, सोन्याची आवड चरणापाशी थांबावा असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणले राजे ज्याचं कर्म त्याने राज्यकारभार केला पाहिजे. कारण ज्याने राज्य काय काय बरंच आताची माणसे महाराज रानात कामाचा कटाला की पंढरपूरला निघतात. बरेच लोक दिंडीला निघतात. इकडे पेरायचं काम नाही, पेरणी होऊन जाते नंतर. असे सुद्धा आहेत बरं का. कामाचा कंटाळा लागून नाही, कंटाळा लागून देवाकडे जायचं नाही, आनंदाने जायचं. दिवसभर कष्ट करायचे आणि मंदिरावर गेलं पाहिजे. काय काही बंड आहेत महाराज. हो तुकोबाराय बरेच काही म्हणले महाराज, बंडाबद्दल बोलले. आताही परमार्थातले बरेच काही बंड आहेत. कळलं का? परमार्थातले बंड आहेत. माऊली मी सांगितलं, साहेबांना सांगितलं, मुलीला जरी कीर्तन करायचं शिकवायचं असेल तर पुढल्या भविष्यामध्ये त्या मुलीला काष्टाच नेसला पाहिजे. कीर्तन नाही कीर्तनच करायला लावायचं नाही. विढाला विढाला करू द्या नाही तर पंजाबीवर करू द्या. आणि तुझं 30-40 वर्ष मरायला तरी तू पॅट घालून म्हणते कीर्तन फेटायला आणते. कुठलं शास्त्र आहे?
कुणी कुणाला बोलायला तयार नाही. वारकरी संप्रदायाचं वाटोळ करून सोडलेलं लोकांनी, आणि तरीच लोक त्यांच्याच पाठीमाग जाण्याचं कारण एक महाराज सांगतो तुम्हाला. जास्त गर्दी कुठं असते? जास्त गर्दी तर चांगलं आहे तिथं नसते. आता सुद्धा गळ्यात टाकून हिंदू द्या माणसं, प्रेमाने बोलू द्या, कोणी जवळ जाणार नाही. आणि त्याच नातेवाईकांनी एकमेकांनी भाऊ भांडण करून अख्खा गाव जमा. कारण त्याला जिथं चांगलं आहे तिथं नको आहे. कसंही बोलू द्या, पुढे बोलू द्या. अरे गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, संतांना जे सांगितलं ते करा, आणि जे सांगितलं ते करी. हो महाराज, जे न करावे ते करी, असंभवी म्हणून तरी. काय जे पाहावे न ते पाहावे, जो न धरावा तो सांगू, जेथन लागावे तेथ लागू, जो न आचरावा मार्गे आचरजो, परे पाप मजू होईल, का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखील. राजा तू आता फक्त लक्षात ठेव, लय वेळ नाही लागत. अरे समोर आयुष्य ठेवलं पाहिजे, डोळ्यासमोर की मरायचे. ना तरी केळवली का संन्यासी जी आपली, तैसा न मरता जो करी मृत्यू सुद्धा. अरे उद्या जायचं. जन्माला आलेली मुलगीचं लग्न होतच असते, आई वडिलांना तेव्हाच कळत असतं. जन्म आलेला माणूस मरत असतो, हे केलं कळलं पाहिजे. पण महाराज खरं सांगता, संपत्तीचा भोग घ्या, संपत्ती भोग भोगली पाहिजे, संपत्तीचा त्याग करावा आमचं मत नाही. पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ती कुणाची तरी संपत्ती आहे, ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाच्या तरी घरी जाणार आहे. तशी संपत्ती माझी असता, ऐसा गमी पंडुसका, जैसा का वाटे जाता साक्ष ठेवला. डोळ्यासमोर असं आलं पाहिजे की कुणाची तरी आहे. मला सांगा, हाय हीच कुणाची तरी आहे, लुटायचं काय गरज आहे? विधाला विधाला ज्ञान मोक्ष, ज्ञान प्राप्त मोक्षाने, ज्ञान प्राप्त आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत असते मला. पण काही वेळेस नवरोती बाबा होते माझे गुरु, बाबा मला तर ज्ञान नाही, गीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, मी काय करावं? अरे वेळा जनाबाईला काय होतं? भक्ती केली की नाही? मुक्ताबाई, मीराबाई देवामध्ये मग्न झाल्या. देवाचं नाम चिंतन घेणं यालाच भक्ती म्हणतात. हे अलीकडला आता बाजार बांधला, याला काय उभ्या बाजारात कथा येतो ना आवडे पंढरीनाथा. आता बाजारात कथा, कुठेही कथा. बाबा एका गावात यात्रेमध्येच माझं कीर्तन घेतलं. आता मीच सांगायला, आणि असं पण कीर्तन मी की यात्रेत कीर्तन करणारच नाही. देव पाहणं यात्रेत कीर्तन, सुपारी चालली, सुपारी आणि कीर्तनाची यात्रेतच. पण बरं झालं महाराज, त्याने पाकिट भरलं 500चं. आणि मी जागीच संपून टाकलं, म्हणजे घ्यायचं पाकिट यायला. मग त्यांना धन्यता दिली, बाबा बरोबर आहे, सप्ताह असून लोक कीर्तन ठेवत नाही, तुम्ही जत्रत कीर्तन ठेवत, तुम्ही काय म्हणायचं मला. पण याच्या पुढे कीर्तन नको. उभ्या बाजारात कथा हे नाव नाही पंढरीनाथा, पण बीज आणि बीज निमित्त कीर्तन ठेवलं. बाबा द्यावं तेवढं तुम्हाला. धन्यवाद. विठाल विठाल. 5-10 किलोमीटर असतं बाबा, तर बाबा तुम्हालाही त्रास देऊ नसता. पण काय करावं, आम्ही आलो नागपूर, पण ते नको वाटतं महाराज. आणि बोलू जाऊ नका बाबा, काही नाही, जवळपासचे कीर्तनकार बोलू जा आणि आपली सेवा, देवाची सेवा करत जा. पैशानं बोलू नका, कारण पैशानंच परमार्थ होतो हे आमच्या शास्त्रात नाही. नाही महाराज, पैशानं परमार्थ होतच नाही. परमार्थ होतो फक्त भावाने. पैशाने पुढे परमार्थ होतो. बरेच लोक म्हणले पैसा पाहिजे, लागत असेल पैसा काशीला जायला, लागत असेल पैसा पंढरपूरला जायला, पैसा देवासाठी आणि देव आपला करण्यासाठी. तुका म्हणे तुझं सांगतो दुरी, तुका म्हणे तुझं सांगतो पारधाडी, परी तो जवळी आहे आम्हा. तो आमच्या पशीच आहे ना आवळे, तू दूर नाही. तू कशासाठी करते एवढा 8 तास? हा देव पाहायचा असेल ना. काय तुकाराम महाराजांचा विषय महाराज, त्यांची जर डोळ्यासमोर जर त्यांचं वैराग्य आलं, धगधगीत वैराग्य होतं महाराज. कारण त्यांच्या वैराग्यापुढं काही टिकू शकत नव्हतं महाराज. काय आमच्या पुढे आणि बोलावं कधी? आमच्या पुढे सोने रुपये आम्हा मृतके समान केव्हा? आमच्या पुढे आल्याच्या नंतर. आल्यावर नाही, आल्याच्या नंतर. खरं सांगा, सोनं की लोक माझ्या पुढे टाकलं तर मी असे शब्द बोलेल का बाबा? तुम्ही सांगा. माझ्या मते तर नाही बोलणार मी. बरे बाबा, गाडी तरी घेऊ एखादी. सोनं आल्याच्या नंतर, जोपर्यंत दूर आहे, जवळ तवर वैराग्याच्या गोष्टी. सुंदर ललिता दृष्टी देखील काय कुठपर्यंत डोळ्यासमोर
तुम्ही दिसत नाही तोपर्यंत बरं आहे, पण जवळ असताना महाराज, जवळ असताना हो, धन नसताना वैराग्य, धन नसताना उपवासी, पण सर्व काही असताना म्हणून तुम्हाला ब्रह्मचारी लोकांपेक्षा, संन्यासी लोकांपेक्षा गृहस्थ आश्रमावाला माणूस किंवा साधू का मोठा ठरतो? का? कारण सर्व असताना त्यागलं महाराज. ते आमचे तुकोबर आहे, सर्व असताना त्यागले महाराज. त्याग कशाचा केला महाराज? काही प्रपंच रचना भोगली नाही, प्रपंच रचना भोगुनी सर्व ही त्यागली महाराज. का? कारण परमार्थामध्ये विढाला जर आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठ वैकुंठवासातून आम्ही जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्टवती परोपकारे जगाच्या कल्याणा संताच्या युक्ती. महाराज खरं सांगावं, परमार्थाची चाकुरी आहे काही? देह, दुसऱ्याचा देह आपण कष्टवतो महाराज. आपल्या देहाला आपण पोचतोय, दुसऱ्याला त्रास देतो. माऊली म्हणतात आपल्या परावादे जे काही मज आत्मया ते तुला होयशिनो. माऊली म्हणतात अर्जुना, तू दुसऱ्याचाही त्याला त्रास देऊ नको आणि आपल्याही देहाला त्रास घेऊ नको. पण संत महाराज दुसऱ्याच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टवती परोपकार. परवा नाही महाराज त्यांना आपल्या देहाची. तुकाराम महाराजांना महाराज आपल्या भागीरथीला ताप आले आणि ताप आल्याच्या नंतर दूध लागत होतं गायीचं. आणि महाराजांनी ठरवलं तर दूध आणायचं करून सर्व संपत्ती दान केली महाराज. हो, संपत्ती दान केल्यानंतर मोकळे झाले आणि परमार्थातलं घटपती हे महाराज. हो, परमार्थ आहे का? सर्व जाळावं लागतो. जाळवणे संसार बैसलो अंगणे भोळ्या सोपे हो महाराज. लयच अवघड आहे हो. काय सांगू तुम्हाला, कठीण म्हणजे काय, अवघड आहे, खूपच कठीण आहे. बोलणं सोपं आहे महाराज, नाही हो सर्वसामान्य जीवाला सहन होत नाही. कारण होईल महाराज, मागलेले लोक खातात हो जिथं. महाराज एका वेळेस काय आलं, बाबा घरातली जेवारी गहू संपली आणि खरोखर संपली बरं, कीर्तनापुरती नाही, खरोखर संपले गहू संपली. बायको बोलली आता तुम्हाला खायचं. म्हणजे माळकरी होती, पण विशेष काय आहे की आता काय खायचं. बरेच माणसं म्हणले, आमची मावळी मुली आमच्या घराला एक दिवस तरी या, तुमचे पाय लागू द्या. बाबा तुम्ही बघितलं इकडलं भिताड पडलं म्हणलं, आता आमचे भिताड पडले, तुमचे भिताड उभे राहणार आहेत हे कधीच लक्षात आणू नका. संत आपल्या घराला आले म्हणजे की आम्ही श्रीमंत होऊ हे चुकीचे. श्रीमंत होण्याकरता कष्टच करावं लागते, श्रीमंत होण्यासाठी कामच करावं लागेल. पण भाग्य बदलायचं असेल तर संत लागतात. कीर्तन चालू असताना एका कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांच्या चालत असताना महाराज कीर्तनाला आले. तुकाराम महाराजांचे साधू संत आले, श्रोते आले. पण एका साधकाच्या पत्नीने सांगितलं, अहो आपल्या मुलाचं खूप आजार आहे, खूप ताप आहे, तुम्ही जाऊ नका बरं कीर्तनाला. महाराज त्यावेळेस काय महाराज ते विशेष असते महाराज.
कीर्तन म्हटलं की महाराज खूपच काही विशेष आहे. सर्व धन एकीकडे पण कीर्तन एकीकडे. तिरुमणातलं सगळीकडे कीर्तन एकीकडे. सोडलं महाराज, मुलगा सोडला पण काही मुलगा वारला आणि तोच मुलगा त्या माऊलीने घेतला आणून ठेवला. मुलगा महाराज, मुलगा जिवंत करण्याची ताकद संत तुकाराम महाराजांकडे. का? कारण भाग्य बदलवतात महाराज. आणि ज्ञानोबाने मुलीचा मुलगा केला ही ताकद भक्ता असंचित जा. का? संचित पण संत बदलू शकतात, ही संताची ताकद आहे. म्हणून संत चरणी रज लागता सहज वासनेची बीज जळली जाय. मग आम्ही लहानपणी असताना महाराज संताच्या चरणावर मस्तक ठेवायचं, दर्शन घ्यायचं. आता आमच्या वासना कमी होतील नाही महाराज. हा विषय फार वेगळा आहे. संतांचं ज्ञान प्रतिसाद केलं की महाराज आपलं चरण, संतांचं चरण आपल्या मस्तकाला लागलं आणि बुद्धीने ते ज्ञान संपादन केलं महाराज की निश्चितपणे आपली वासना जळून जाते आणि मग रामनामे उपजे आवडे. सुख घडोघडी वाढू लागले, नंतर सुख वाढू लागतो. राजांना कळलं खरंच देऊ या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे साधूच नाही. दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथे राहणार. सांगितलं छत्रपती राया, अरे तुझा जर गुरु असेल ना फक्त रामदास स्वामी. आम्ही आताच गाडीमध्येच कीर्तन ऐकत होतो पुरुषोत्तम महाराजांचं आणि त्या कीर्तनामध्ये चालत की तुकाराम महाराज हे तुकाराम महाराज शिवाजीराजे यांचे गुरु तुकाराम महाराज, मार्ग दाखवणारे गुरु तुकाराम महाराज. सांगितलं तुमचे गुरु रामदास स्वामी का अवतारी लोकांना माहिती होतं. म्हणून महाराज संत तुकाराम महाराजांसारखे साधू या जगाच्या पाठीवर कोणी नाही महाराज. आणि ते एक वेळ नाही 3 वेळ सुद्धा वैकुंठातून इथं आले. तुम्ही काय शंका घेता? तुकाराम महाराजांना मारलं, नास्तिक लोकांची शंका आहे. तुकाराम महाराज एक वेळ नाही गेले काय नवल नाही महाराज. जाणारे समजेच कसे कसं आहे. पण तुकाराम महाराज वर्ण 3दा आले. एकदा महाराज भगीरथीसाठी आले, एकदा महाराज निळोबासाठी आले आणि निळोबासाठी कशाला आले कसे आले सर्वांना माहिती. एकदा महाराज संतांनी जगण्यासाठी आले. महाराजांना विचारलं, मला काही माहित नाही पण मी साधू संतांना विचारतो आणि विचारलं बाबा 3 वेळेस कसे काय आले? संतांची जगणाऱ्याची महाराज अंत्यसंस्कार झाला आणि त्यावेळेस तुकोबाराने तुझ्या मोतीला मी येईल बरं. आणि ते महाराज अंत्यसंस्कार कसा करायचे? अंत्यसंस्कार म्हणजे की ती वाणी तेली हे लोकांचा म्हणजे खाला असायचा जमिनीमध्ये. पण निळोबा आपलं जगणाऱ्याचा हात वर आला आणि हात वर आल्यानंतर लोक म्हणजे काय झालं बाबा, असं काय झालं? मेलेला माणूस वर येतो, हात वर काढायचे. मग झालं काय? हो बरोबर आहे, तुकाराम महाराज येतो म्हणले होते म्हणूनच हात वर काढतात. तेवढं तुकाराम महाराज ध्यान आलं की खरंच आपण जातो म्हणतो संताजी जगण्याच्या मोठीला जाणार होतो. तिथून महाराज ते परत हातात लागले संताजी जगणार. महाराज सकाळी उठायचे संताजी आणि संताजी यायचे आणि तीच महाराज आवडे काय भांडायची. आवडे कशाला वाटते काय? ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी ब्रह्मांड, अरे देवासाठी ते येतात. इतर प्रेमानं बोलणं काय पुत्र्यासारखं पाठी लागते तू. जरा प्रेम असलं पाहिजे. म्हणून महिला मंडळ असो पुरुष असो असं हे नाही केलं पाहिजे. वसवस पडलं पाहिजे, शांत असलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. आणि त्याच दिवस महाराज डबलच्या वेळेस दुसऱ्या वेळेस महाराज निळोबाराय आपल्या गुरुकडून उपदेश घेण्या अगोदर महाराज तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज निळोबाराय अनुष्ठान करत बसले. देव आला देव, अरे निळोबा मी तुझ्यासाठी आलोय. तर तेव्हा सांगितलं देवा तुम्ही आला पण आम्ही तुम्हाला बोलवलं नाही.
प्रार्थील्या वाचून आला शिका या आलं पाहिजे, पण बोलवल्यावर आलं पाहिजे. महाराज बरेच माणसं महाराज न बोलवता येतात, मान मिळत नसतो. देव होते पण देवाला सुद्धा मान मिळाला नाही महाराज. हे घ्यायसारखं असतं. सामान्य माणसाला कुणाच्या घरी जायचं ना, बोलवलं तर गेलं पाहिजे, न बोलवता गेलं तर मान मिळत नसतो. कारण बोलवलंच नाही ना, मग कशाला जायचं का रास. आणि एकदा महाराज आमची भगीरथी महाराज, भगीरथीचं लग्न झालं आणि महाराज त्या पूर्वीच्या काळामध्ये टाळकरी पण साधू झाले महाराज. टाळकरी पण साधू झाले. साधू हे साधन महाराज साधन आहे. बसणाराने पण महाराज टाळ्या वाजून विठ्ठल 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 गजर करत महाराज ते देवाच्या रूपामध्ये विलीन झाले. ही शक्ती महाराज. 14 टाळकरी महाराज साधू झाले. साधू तुकोबारांचे जावई सुद्धा महाराज साधू झाले. आणि त्याच भगीरथीला दिलं महाराज. लग्न झालं आणि सांगितलं भगीरथी मी तुझ्या घरी येणार आहे बरं. आणि त्यावेळेस महाराज तुकाराम महाराजांना काय महाराज काय लक्ष. अरे देहीच विदेही भोगदशा अशी अवस्था असणारे साधू वैकुंठाला महाराज जाणार. आणि वैकुंठाला जाताना सांगितलं लोकांना आता आम्ही देव यावं विशेष नाही महाराज. आम्हाला येणार नाही आणि देव नाही आले पण त्याने कुणाला तरी पाठवलं असेल. आमच्यासाठी तरी सुद्धा देव नाही आले ना, पण देव त्यांच्या दूताला तरी पाठवतील यमाच्या जागी. म्हणून परमार्थ करा सज्जन हो राजू हो परमार्थ करा. देव नाही आले तर काय नाही, देवाला खूप काम आहे, पण आपल्यासाठी सुद्धा त्यांचे दूत येतील. अधिकार असेल तसं महाराज. मग कर्म धर्म तो सांगितलं आता मी चाललोय हो, पण तुमची कृपा असू द्या. सगळा विनंती माझी का की जे नव्हते त्यांना सांगा की मी सर्वांची आठवण केली बरं. आणि इकडं महाराज कळलं वा पुरुषोत्तम महाराज, इकडं कुणाला कळलं भगीरथीला कळलं, बाबा नाहीत म्हणून कळलं. आणि त्यावेळेस महाराज तिला टाव फोडला. बाबा पुण्या गावाला